हाय व्ह्यूअर्स, या ओल्या लाल मिरची आहेत आणि याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, कोथिंबीर, लसूण आणि थोडं खोबरं घ्यायचं आहे. हे बघा, थोडंसंच टाकायचं आहे खोबरं. अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे खोबरं. आणि ही मिरची आपल्याला तेलावर परतून घ्यायची आहे. लसूण, मिरची, कोथिंबीर अशा प्रकारे फ्राय करून घ्यायची आहे. कारण फ्राय करून घेतल्यानंतर लसणातील कच्चेपणा, मिरची जास्त तिखट लागत नाही, चटणी म्हणजे चटके देत नाही थोडक्यात म्हणजे, आणि चविष्ट पण होते. थोडंसं जिरं टाकून घेऊया. जिऱ्याचा वेगळा स्वाद त्यात होतो. आता आपण चांगल्या प्रकारे परतून झालेली आहे. त्यात मीठ टाकून घेऊया. थोडंसं हिंग टाकले मी. आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अशा प्रकारे मी चटणी बनवून घेतलेली आहे बघा.